वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। नमस्कार. सुंदर संस्कार व स्वाध्याय मंडळाच्या वतीने आषाढी एकादशीचं निमित्त साधून वारकरी संप्रदायातल्या काही संतांची विठ्ठल भक्ती आपण 2-3 दिवस पाहणार आहोत. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातला अत्यंत प्राचीन असा संप्रदाय आहे. महाराष्ट्र सर्व अंगाने खरं तर संपन्न आहे. महाराष्ट्राला ज्ञानाच्या आणि वेगवेगळ्या संप्रदायांच्या परंपरा लाभलेल्या आहेत. या अनेक संप्रदायांमध्ये वारकरी संप्रदायाचं स्थान अत्यंत श्रेष्ठ आणि विशेष आहे. ते स्थान श्रेष्ठ एवढ्याकरता आहे की या संप्रदायामध्ये अगदी प्राचीन कालापासून ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत अनेक उत्तम असे संत होऊन गेले. संतांची मांदियाळी, संतांची परंपरा हे वारकरी संप्रदायाचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. हा वारकरी संप्रदाय यालाच भागवत संप्रदाय असं म्हटलं जातं आणि वैष्णव संप्रदायही म्हटलं जातं. पंढरपूरची वारी करणारा म्हणून वारकरी. वारी म्हणजे एरझारा घालणे. ही वारी वर्षातून 4 वेळेला केली जाते. आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, चैत्री एकादशी आणि माघी एकादशी. या 4ही एकादशींचं निमित्त साधून पांडुरंगाचा भक्त, श्रीकृष्णाचा भक्त, विठ्ठलाचा भक्त त्यांना भेटायला पंढरपूरला जातो. आणि मग असे सगळे विठ्ठलाचे भक्त त्या ठिकाणी एकत्रित येतात, नामाचा गजर करतात आणि त्या भक्तिसुखामध्ये रमतात. आणि म्हणून आषाढी एकादशी जवळ आली की वारकऱ्यांच्या मनामध्ये पंढरपूरविषयी उत्सुकता निर्माण व्हायला लागते, एक ओढ निर्माण व्हायला लागते की केव्हा एकदा आपण पंढरपूरला जावं आणि ते सावळं परब्रह्म जे चंद्रभागेच्या काठावरती सगळ्या भक्तांची वाट पाहत आनंदाने उभं आहे ते पाहावं, त्याचं दर्शन घ्यावं, आपलं सुखदुःख त्याच्या पायाशी ठेवावं आणि त्याला हृदयामध्ये साठवून त्याचं गोड असणारं नाम आपल्या मुखामध्ये आळवत हे वारकरी पुन्हा आपल्या संसारामध्ये रमतात. वारकरी या वारकऱ्यांमध्ये उच्च नीच स्त्री पुरुष जातीभेद वर्णभेद मानला जात नाही. तिथे येणारा प्रत्येक वारकरी हा माऊलीच्या रूपामध्ये मानला जातो. कारण ते जे विठ्ठल हे दैवत वारकरी संप्रदायाचं आहे त्याला विठू माऊली असं म्हटलं जातं. ही माऊली तिच्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या वात्सल्याने न्हाऊ घालते, त्याला आपलं प्रेमदान देते आणि कायमचं ती त्याला आपल्या जवळ घेते. म्हणून तिथे येणारा प्रत्येक वारकरी हा विठू माऊलीच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेला असतो. ही प्रेमाची भाषा ज्याला भक्ती असं म्हटलं जातं, ही भक्ती महाराष्ट्रामध्ये संतांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत आणून पोहोचवली आणि म्हणून संतांची प्रदीर्घ अशी परंपरा या वारकरी संप्रदायाला लाभलेली आहे.
ज्या भक्ताकरता हे परब्रह्म कटीवरती हात देऊन विटेवरती उभा आहे, तो भक्त पहिला वारकरी किंवा या वारकरी संप्रदाय जिथून निर्माण झाला तो म्हणजे भक्त पुंडलिक. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा. पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. या भक्ताकरता पुंडलिकाकरता भगवान श्रीकृष्ण द्वारका सोडून आपलं धाम सोडून पंढरपूरला येऊन उभे राहिले आणि आजही ते उभे आहेत. पुंडलिकानंतर जे जे भक्त झाले, जे जे संत झाले, त्या प्रत्येकाला ही विठू माऊली आपल्याकडे आकर्षित करते. एकदा तरी आपण आपल्या जीवनामध्ये पंढरपूरला जावं आणि त्या पांडुरंगाला डोळे भरून पाहावं, त्याचं दर्शन घ्यावं. तिथे जो नामाचा गजर चालतो त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. जी व्यक्ती या सगळ्या गोष्टी करते तिला संपूर्ण ब्रह्मांडामध्ये दुसरं सुख हे असतं याच्यावर विश्वास बसत नाही. पंढरपूरला जे सुख लुटायला मिळतं तसं सुख वैकुंठात सुद्धा नाही असं साक्षात पांडुरंग मानतात आणि म्हणून या वैष्णवांच्या मेळामध्ये ते देखील रमतात. वैष्णवांची वाट पाहतात, वारकऱ्यांची वाट पाहतात. हे जे वारकरी आहेत ते आपल्या प्रेमाने या विठू माऊलीला बांधून ठेवतात आणि ही विठू माऊली कायमची त्यांच्या हृदयामध्ये वास करते. आणि म्हणून या वारीच्या निमित्ताने, आषाढी एकादशीच्या निमित्ताने हा भोळा बाबडा भक्त पंढरपूरला पांडुरंगाला अडवण्याकरता जातो. त्याची भक्ती आपल्याला साध्य व्हावी ही त्याची इच्छा असते. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये प्राचीन कालात जे संत होऊन गेले त्यांच्या विठ्ठल भक्तीचं विशेष काय आहे, त्यांनी विठ्ठल भक्ती कशी साध्य केली, त्या परब्रह्माला आपल्या भक्तीने कसं वेडावून टाकलं, हा विषय आपण या 2-3 दिवसामध्ये पाहणार आहोत. त्यातला पहिले जे संत आहेत ते आपण भानुदास महाराज हे घेणार आहोत. संत श्री भानुदास महाराजांची विठ्ठल भक्ती असा आजचा आपला विषय असणार आहे. आता हे भानुदास महाराज कोण, तर आपल्याला संत एकनाथ महाराज चांगले माहिती आहेत. या संत एकनाथ महाराजांचे पितामहाचा पिता असं त्यांनी स्वतः उल्लेख केलेला आहे. वंदू भानुदासा आता जो का पितामहाचा पिता, ज्याचेनी वंश भगवंता झाला सर्वथा प्रिय कर, असं एकनाथ महाराज एके ठिकाणी म्हणतात. एकनाथ महाराजांच्या पूर्व काळामध्ये त्यांच्या घराण्यात जे काही लोक होऊन गेलेत त्याच्यामध्ये भानुदास महाराजांचं नाव आहे. हे कसे आहेत, तर ज्याने बाळपणी आकळीला भानू, ज्यांनी लहानपणी बालपणी प्रत्यक्ष भानू म्हणजे सूर्य, त्या सूर्याची कृपा संपादन केले आणि भगवंताला आपलंसं करून घेतलं. भानुदास महाराजांच्या जीवनामध्ये एक अद्भुत अशी घटना घडली आणि त्या घटनेने भानुदास महाराज हे वारकरी संप्रदायाचे एक अग्रणी संत म्हणून ओळखले गेले. या भानुदास महाराजांची विठ्ठल भक्ती कशी होते आणि त्यांनी विठ्ठलाकरता काय सहन केलं आणि विठू माऊली ही कायमची भानुदास महाराजांची ऋणी कशी झाली हे आपण पाहणार आहोत. तर संत भानुदास महाराज हे एकनाथ महाराजांचे पणजोबा, पितामहाचा पिता असा त्यांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि हे पैठणमध्ये होऊन गेले. भानुदास महाराजांचा जन्मशक 1370च्या सुमारास सांगितला जातो. निश्चित अशी तिथी सांगता येत नाही. पैठण हे भानुदास महाराजांच्या काळामध्ये संस्कृतीचं विद्यापीठ मानलं जात होतं आणि म्हणून या संस्कृतीच्या विद्यापीठामध्ये भानुदास महाराजांचा जन्म अत्यंत उच्च, सुशिक्षित, सदाचार संपन्न
सत्यप्रिय ईश्वरनिष्ठ अशा घराण्यामध्ये झाला. एवढंच नाही तर या घराण्यामध्ये विठ्ठलाची भक्ती, पंढरीची वारी त्यांच्याही आधीपासून चालत आलेली होती. एके ठिकाणी भानुदास महाराज याचा उल्लेख करतात. ते म्हणतात की आमुची एक ओळी पंढरीचा नेम, मुखी नाम सदा विठ्ठलाचे. आमच्या कुळामध्ये पंढरीचा नेम आहे, पंढरपूरला वारीला जाण्याचा नेम आहे, पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाचा नेम आहे आणि कायम विठ्ठलाचं नाम आम्ही मुखाने घेतो. विठ्ठल नामाचा जप करणं, विठ्ठलाच्या दर्शनाकरता पंढरपूरला जाणं हा आमच्या कुळाचा नेम आहे. हा कुळाचा नेम केव्हापासून आहे तर तोही त्यांनी सांगितलेला नाही. त्याचाच अर्थ असा होतो की अनेक पिढ्या आधीपासून ही विठ्ठल भक्ती त्यांच्या घराण्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या घराण्यामध्ये सूर्यनारायणांची देखील उपासना पिढ्यानपिढ्या चालत आलेली होते. हे भानुदास महाराज किमान 8 वर्षाचे असताना त्यांचा व्रतबंध झाला आणि काही कारणाने या छोट्याशा भानुदासावरती वडील थोडेसे रागावले, चिडले. लहान मुलं, थोडासा रागही त्यांना सहन होत नाही. आईवडिलांनी कायम आपलं कौतुक करावं असंच त्यांना वाटत असतं. पण आईवडील मुलांना शिस्त लागावी, मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, मुलांचं आचरण शुद्ध होत जावं म्हणून रागे भरतात. आणि अशीच काहीतरी घटना घडली आणि त्याचा राग मनामध्ये धरून भानुदास घरातून निघून गेले. कुठे गेले तर भानुदास पैठणमधल्याच एका जुन्या पडक्या अशा मंदिरामध्ये गेले आणि त्या मंदिराचं एक तळघर होतं. त्या तळघरामध्ये ते जाऊन बसले. या तळघरामध्ये भगवान सूर्यनारायणांची एक सुंदर अशी सुबक अशी मूर्ती होती. ती मूर्ती त्यांनी बघितली आणि त्या मूर्तीच्या चरणांवरती त्यांनी नमस्कार केला. त्या मूर्तीला प्रेमाश्रूंनी स्नान घातलं आणि सद्गदित अंतःकरणाने त्यांची करुणा भागली. 8 वर्षाचा मुलगा आहे. आपला राग कुठेतरी काढायचा आहे. आपल्या आईवडिलांनी आपल्याला जवळ घ्यावं असं त्यांना वाटत होतं, पण तसं काही घडलं नाही आणि म्हणून खिन्न मनाने ते निघून गेले. मग आईवडिलांनाही आपल्याला जवळ घेतलं तर इथे भगवंताची मूर्ती आहे. भगवंत तर सर्वांचीच आई आहे, सर्वांचेच पिता आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी मानून भानुदासांनी आपलं मन त्या ठिकाणी मोकळं केलं. इकडे घरामध्ये भानुदास नाही हे आईवडिलांना कळलं आणि त्यांनी शोधाशोध सुरू केली. संपूर्ण पैठणमध्ये त्यांनी आपल्या नातेवाईकांकडे तो जिथे जाऊ शकेल तिथे त्याचा शोध घेतला, पण भानुदास कुठेही सापडला नाही. 2 दिवस झाले भानुदास त्या भगवान सूर्यनारायणांच्या मूर्तीसमोर बसून राहत होते. 2 दिवसाचा उपास त्यांना घडला. 3ऱ्या दिवशी मात्र भगवान सूर्यनारायणांचं मन हेलकावलं आणि ते प्रत्यक्ष मानवी देह धारण करून त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि भानुदासांना त्यांनी एक भांडं भरून दूध प्यायला दिलं आणि त्यांना सांगितलं की मी विश्वचक्षू सूर्यनारायण आहे. तुझ्या वडिलांनी माझी अत्यंत कठोर अशी साधना केली, उपासना केली आणि माझ्या कृपा प्रसादानेच तुझा जन्म झालेला आहे. त्यामुळे तू उठ, हे दूध आता ग्रहण कर. आणि त्याच्या डोक्यावरती भगवंतांनी हात ठेवला आणि त्याला सांगितलं की याच जन्मी तुला परमात्म्याची प्राप्ती होईल, तुझं जीवन कृतार्थ होईल असं म्हणून त्याला अभयदान दिलं. आता भानुदास जो छोटासा होता त्याला आता एकटं वाटत नव्हतं, कारण ती मूर्ती रोज एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये येऊन त्यांना दूध देत होती, त्यांच्याशी बोलत होती. एक आपलेपणा, एक नातं या सूर्य भगवंताशी भानुदासांचं निर्माण झालं आणि 7 दिवस असेच गेले. 7 दिवसानंतर भानुदास काही कारणाने त्या मंदिराच्या बाहेर आला. बाहेर आल्यानंतर एका परिचिताने त्यांना तिथे बघितलं आणि लगबगीने त्यांच्या घरी गेले. त्यांच्या आईवडिलांना सांगितलं
की मी भानुदासांना अशा अशा एका पडक्या मंदिराच्या ठिकाणी बघितलं आहे. घाईघाईने घरातली सगळी मंडळी त्या मंदिरामध्ये आली. मंदिरामध्ये त्यांनी शोध घेतला, त्यांना कुठे सापडले नाही. मग तळघरामध्ये ते आले. तिथे सूर्यनारायणांच्या जी मूर्ती होती त्या मूर्तीच्या पायावर मस्तक ठेवून भानुदास झोपी गेले होते. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना जागं केलं आणि त्यांना आपल्या पोटाशी धरलं आणि डोळ्यातल्या अश्रूंना वाट करून दिली. आईने त्याला विचारलं, अरे तू एकटा इथे कसा राहिलास आणि 7 दिवस तू काय खाल्लंस? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की भगवान सूर्यनारायण दररोज ब्राह्मण रूपामध्ये येत होते आणि मला एक भांडं भरून देत होते, दूध देत होते. त्यांनीच आत्तापर्यंत माझी सगळी काळजी वाहिली. मला कोणाचीही भीती वाटली नाही, मला एकटं वाटलं नाही. त्यांनी मला अत्यंत प्रेमाने सांभाळलं. हे ऐकून त्यांच्या वडिलांनी भगवान सूर्यनारायणांसमोर साष्टांग दंडवत घातलं आणि कृतज्ञता व्यक्त केली. भानुदासांवर सूर्यनारायणांची विशेष कृपा पाहून त्यांना सर्वजण भानुदास असं म्हणायला लागले. खरं तर भानुदासांचं नाव आईवडिलांनी वेगळं ठेवलं होतं, पण प्रत्यक्ष भगवान सूर्यनारायणांनी त्यांना अभय दिलं. त्यांचा वरद हस्त भानुदासांच्या मस्तकावर ठेवला आणि म्हणून तेव्हापासून त्यांना भानुदास म्हणून सगळे ओळखायला लागले. हा भानुदास आता मोठा झाला. त्यांनी तिथेच सर्व प्रकारचं शिक्षण त्यांचं झालं. त्यानंतर त्यांचा विवाह झाला. कालांतराने वयोवृद्ध आईवडील हे निवर्तले आणि भानुदासांचं सांसारिक जीवन खऱ्या अर्थाने सुरू झालं. पण भानुदासांना लहानपणापासूनच हरिभक्तीची, हरिभजनाची ओढ असल्यामुळे त्यांचं संसारामध्ये चित्त लागेना. त्यामुळे संसाराची, मुलाबाळांची, पत्नीची आवाळ व्हायला लागली. भानुदास मात्र कुठलाही उद्योगधंदा न करता हरिभजनातच सगळा काळ आपला घालवायला लागले. त्याचा परिणाम असा झाला की घरामध्ये अन्न वस्त्राची टंचाई जाणवायला लागली. मुलं आणि बायको हे दुःखामध्ये दिवस काढायला लागली. विपन्न अवस्था त्यांना प्राप्त झाली आणि बायकोला हे काही सहन होईना. पण सांगणार कोणाला? ती न कळत आपल्या डोळ्यातल्या अश्रूंना वाट करून देत असे. भानुदासांची ही अवस्था पाहून गावातल्या काही ज्येष्ठ लोकांनी भानुदासांना समजून सांगितलं की आता तुझे आईवडील नाही आहेत. ते होते तोपर्यंत त्यांनी सगळी तुझी जबाबदारी स्वीकारली होती आणि ती पारही पाडली. आता तुझा संसार आहे, तुझी बायको आहे, तुझी मुलं आहेत, त्यांना सांभाळणं, त्यांचं पालनपोषण करणं हे तुझंच कर्तव्य आहे आणि म्हणून तो संसाराकडे लक्ष दे. त्यानंतर त्यांच्या काही नातेवाईकांनी काही भांडवल एकत्र केलं आणि त्यांना कापडाचा उद्योग करायला सांगितलं. त्याला चाटी असं म्हटलं जातं. भानुदासांनी ते मान्य केलं आणि त्यांनी कापड उद्योग सुरू केला. अत्यंत सचोटीने ते काम करायचे, व्यापार करायचे. त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर गिऱ्हाईक यायला लागलं आणि त्यांचा धंदा उत्तम चालायला लागला. त्याचा परिणाम असा झाला की घरामध्ये संपन्नता आली, लक्ष्मी वास करायला लागली. मुलं आणि बायको आनंदाने संसारामध्ये रमले. हा चाटीपणाचा व्यवसाय त्यांचा चांगला चालत होता. पण दुसऱ्या बाजूला इतर जे व्यापारी होते त्यांच्या मनामध्ये यांच्याविषयी असूया निर्माण झाली आणि भानुदासांचं मोठं नुकसान व्हावं असं त्यांना मनोमन वाटत होतं. हे सगळे व्यापारी घोड्यावर बसून आपलं दिंड म्हणजे व्यापार करताना ते जे कापड घेतात त्याचं गाठोडं मोठं बांधलं जातं, त्याला दिंड असं म्हणतात. ते दिंड घेऊन आजूबाजूच्या गावामध्ये बाजार हाट ज्यावेळेला असेल त्यावेळेला याचा कापडाचा व्यापार करत होते. एक दिवशी हे सगळे चाटी एका गावाला बाजारहाटासाठी गेले आणि सूर्यास्त झाला. तिथेच एका धर्मशाळेमध्ये सगळेच्या सगळे उतरले. संध्याकाळ रात्रीची वेळ असेल त्यावेळे दूरवर कीर्तनाचा आवाज भानुदास महाराजांना यायला लागला. टाळ मृदुंग वाजायला लागले
आणि कुणीतरी कीर्तन करत आहे, भगवंताचं नामस्मरण करत आहे, हे पाहिल्यावर मात्र त्यांनी आपल्या बरोबर असणारे जे व्यापारी मित्र होते त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या घोड्याकडे आणि माझ्या दिंडाकडे लक्ष द्या, मी कीर्तन ऐकून आणि येतो. भानुदास महाराज तिथून निघून गेले आणि या सगळ्या लोकांना संधी मिळाली त्यांचं नुकसान करण्याची. या व्यापाऱ्यांनी त्यांचा घोडा जो होता तो सोडून दिला आणि त्यांचं दिंड लांब एका खड्ड्यामध्ये नेऊन फेकून दिलं. इकडे भानुदास महाराज जे होते ते भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये तल्लीन होऊन भक्ती रस चाखत होते. देहभान हरपून गेले होते. विठ्ठलाचा गजर चालू होता. त्यावेळेला भगवंतांनी हे बघितलं आणि त्यांना राहवलं नाही. ज्या लोकांनी भानुदासांचं नुकसान केलं आहे त्यांना शिक्षा करण्याच्या हेतूने अचानक त्या ठिकाणी काही चोर आले आणि त्या चोरांनी व्यापाऱ्यांना चांगला चोप दिला. त्यांच्याकडे असणारं जे कापड होतं ते लुटून नेलं. त्यांच्याकडे जो पैसा होता तोही लुटून नेला. हा प्रसंग घडला त्यावेळेला भानुदास महाराज कीर्तनामध्ये रमलेले होते. आणि मग त्या व्यापाऱ्यांच्या डोक्यामध्ये लख्ख असा प्रकाश पडला. त्यांना असं वाटायला लागलं की आपण या सत्वशील सात्विक भगवंताचा भक्त असणाऱ्या भानुदासांना त्रास दिला आणि म्हणून भगवंतांनी आपल्याला शिक्षा दिली. थोड्या वेळाने भानुदास महाराज कीर्तन संपवून त्या धर्मशाळेमध्ये आले. ते येत असताना एका ब्राह्मणाने त्यांचा घोडा त्यांच्या हातामध्ये दिला. ते घोड्याला घेऊन धर्मशाळेच्या ठिकाणी आले आणि बरोबरच्या मंडळींनी घडलेली सगळी घटना त्यांना सांगितली आणि त्यांची क्षमा याचना केली. भानुदासांना त्यांचा घोडा मिळाला आणि त्यांचं दिंड जे या लोकांनी एका खड्ड्यामध्ये फेकून दिलं होतं ते त्यांना परत आणून दिलं. भानुदास महाराजांनी या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करायला सुरुवात केली की आपल्याला आपला घोडा मिळाला, दिंड सुरक्षित राहिलं, चोरांचा मार चुकला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवंताच्या कीर्तन सुखाचा आनंद आपल्याला लुटता आला. हे कुणामुळे घडलं, हे कसं घडलं, आपल्यावर कुठलीही आपत्ती आली नाही, आपण सुरक्षित राहिलो, हे सगळं करता करविता माझा पांडुरंग आहे, माझा विठ्ठल आहे असा लख्ख विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी प्रेमाने मनोमन पांडुरंगाला नमस्कार केला. पांडुरंगाच्या चरणी ते समर्पित झाले. ज्या व्यापाऱ्यांमुळे ज्या व्यापारामुळे इतरांना आपला हेवा करावासा वाटला आणि त्यासाठी आपल्या देवांना कष्ट पडले, तो धंदा आता आपण करायचा नाही असा निश्चय त्यांनी एका क्षणात केला आणि आपल्याजवळ असणारं सगळं कापड त्या व्यापाऱ्यांना वाटून दिलं आणि ते व्यवसायातून कायमचे मुक्त झाले. ज्या व्यवसायामुळे माझ्या देवाला कष्ट पडतील, देवाला शीण होईल, तो व्यवसाय मी आता करणार नाही हे त्यांनी ठरवलं. भानुदासांनी यानंतर संपूर्ण धंद्यातून आपलं अंग काढून घेतलं. मानाभिमान सोडून रात्रंदिवस केवळ हरिकीर्तनाचा छंद त्यांनी जोपासला. त्यांनी आपला नित्यक्रम ठरवून टाकला. त्यांचा नित्यक्रम सांगताना महिपती महाराज म्हणतात, न करी कोणाचे उपार्जन, प्रपंच चिंतेत न घाली मन, कुटुंब कलत्र असो न उदासपणे वर्तत असे. की ते कोणाचीही आर्जव करत नव्हते की मला हे द्या, मला ते द्या, मला अमक्या गोष्टीची आवश्यकता आहे. हा भाव त्यांनी मनातून काढून टाकला. प्रपंचाची चिंता भगवंतावर सोडून दिली. मुलाबाळांचं काय होईल, त्यांचं शिक्षण कसं होईल, त्यांचं संगोपन कसं होईल याचीही चिंता ते स्वतः आता बाळगत नव्हते. कुटुंब कलत्र असो न उदासपणे वर्तत असे. कुटुंबामध्ये ते राहत होते पण उदासीन वृत्ती त्यांनी स्वीकारली होती. जे जसं होईल तसं आपण त्याला सामोरं जायचं, कुठलीही तक्रार करायची नाही आणि कुठलीही अपेक्षा संसारामध्ये कुणाकडूनही करायची नाही असा उदासीन भाव त्यांनी स्वीकारला होता. पुढे ते म्हणतात, आषाढी कार्तिकी येता बरी, चालवी पंढरीची वारी.
आषाढी कार्तिकी आली की ते पंढरीच्या वारीला निघत. टाळ मृदुंग घोष गजरी कीर्तन करी वाळवंट. आणि तिथे जाऊन टाळ मृदुंगाच्या घोषामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये अत्यंत समाधानाने आनंदाने पांडुरंगाचं कीर्तन करत होते आणि त्याच्यामध्ये ते पूर्णपणे रममाण होऊ लागले होते. अशा पद्धतीने हा भक्तपणाचा सोहळा ते आता अनुभवायला लागले होते आणि त्याच्यातून अनेक अभंग रचना या त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडत होत्या. या अभंग रचनांमधल्या काही अभंग रचना इतक्या सुंदर आहेत, म्हणजे सगळ्याच सुंदर आहेत, पण त्यातल्या त्यात काही अभंग तर इतके कमी शब्दामध्ये त्यांनी इतके सगळे भाव एकवटलेले आहेत की ते वाचल्यानंतर असं वाटतं की या त्यांच्या भक्तीमध्ये आणि त्या भक्तीतून जे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडतात त्याच्यामध्ये केवढे भाव सामावलेले आहेत. भगवंताची भक्ती त्यांनी सुरू केली, पण ती भक्ती करत असताना केवळ मुखाने नामस्मरण करणं किंवा भगवंताची पूजा अर्चा करणं इतक्यापुरती त्यांची भक्ती मर्यादित नव्हती, तर आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाने आपण भगवंताची भक्ती करावी असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून ते एका अभंगात म्हणतात, इही श्रवणी तुझे गुण नाम ऐकेन, इही चरणी तीर्थपंथे चालेन, की माझ्या कानांनी मी दुसरं काहीच ऐकणार नाही, केवळ आणि केवळ हे भगवंत आहे पांडुरंगा, तुझं गुण मी ऐकेन, तुझ्या लीला मी ऐकेन आणि तुझं नाम फक्त मी ऐकेन. गुण आणि नाम याच्या पलीकडे मी या संसारातली कुठलीही गोष्ट या कानांनी ऐकू इच्छित नाही. इही चरणी तीर्थपंथे चालेन, माझ्या चरणांनी केवळ मी कुठे जाईल तर तीर्थांच्याच ठिकाणी जाईल, ज्या ज्या ठिकाणी तुझं वास्तव्य आहे त्याच ठिकाणी फक्त मी जाईल. नाशिवंत देह कवणीचे काजा, ऐसी प्रेमभक्ती देई सहजा. हा देह नाशवंत आहे, याचा उपयोग फक्त आणि फक्त भगवंताची भक्ती करण्याकरता आहे, आणि म्हणून हे पांडुरंगा मला तुझी भक्ती दे असं ते पांडुरंगाला या अभंगामधून विनवतात. या कलियुगामध्ये नामभक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ आहे असा भाव मनाशी धरून ते कायम मुखाने नाम घेत भगवंताचं अखंड ध्यान करत होते. सुरुवातीला त्यांना याच्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. मन एका ठिकाणी स्थिर होत नव्हतं. पांडुरंगाची पूर्ण सगुण साकार मूर्ती समोर उभी राहत नव्हती. एका क्षणाकरता उभी राहायची, त्यानंतर ते निघून जायची. मन जे आहे ते वारंवार विकार वासनांनी भरून जायचं. मनामध्ये भावना उचंबळून यायच्या आणि म्हणून त्यावेळेला त्यांचं मन अस्वस्थ व्हायचं. अशा या अवस्थेमध्ये मनाला स्थिर करण्याकरता ते या विकल्पांवर मात करण्याकरता विठ्ठलाशी कठोरपणे एकाग्र व्हायचे, तल्लीन व्हायचे. मनातल्या भावनांना थारा न देता, विषय आणि विकारांना थारा न देता ते याच्यातून मात करत बाहेर पडायचे. आणि असा त्यांचा अभ्यास सुरू झाला आणि हळूहळू विठ्ठलाशी एकाग्रता ते साधू लागले. त्यातून त्यांना विठोबाचं साक्षात दर्शन अंतर्यामी झालं. याकरता काही कालावधी त्यांना द्यावा लागला. शुद्ध आचरण, शुद्ध विचार, भगवंताचं नाम, भगवंताच्या लीलांचं गुणगान ते करत राहिले, भगवंताचं ध्यान करत राहिले. आणि मग ते आत्मानुभवाने संपन्न झाले. त्याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणतात, उन्मनी समाधी नाठवे मनासी, पाहता विठोबासी सुख बहु, आनंदी आनंद होय परमानंद, आनंदाचा कंद विठोबा दिसे.
आनंद स्वरूप परब्रह्माचा अनुभव त्यांना आला आणि आनंदकंद विठोबाचं रूप मनामध्ये पक्क ठसलं. त्यामुळे आपण जागृत अवस्थेत आहोत, स्वप्नावस्थेत आहोत, सुषुप्ती अवस्थेत आहोत याची त्यांना जाणीव राहिली नाही. या सगळ्यांचा विसर त्यांना पडायला लागला आणि केवळ विठ्ठल हेच एक त्यांचं विश्रांती स्थान बनून गेलं. मन वारंवार विठ्ठलाच्या चरणांशी येऊन स्थिर व्हायला लागलं. या विठ्ठलाशी आता भानुदास महाराजांचं आंतरिक जिव्हाळ्याचं नातं आणखीनच घट्ट झालं आणि ते विठ्ठलाला माऊली म्हणून संबोधायला लागले. आणि आपण अबोल बालक आहोत अशा भावनेने, वात्सल्य भक्तीने ते चिंब भिजून गेले. आई जसं आपल्या बालकांचे सगळे लाड पुरवते तशी ही विठू माऊली भानुदासांच्या भक्तीचे, कीर्तनाचे लाड पुरवणारी सावळी माऊली झाली. आणि या मातृत्वाने प्रत्यक्ष ते परब्रह्म पांडुरंग देखील संतोष पावले. पंढरपूरला वारीच्या निमित्ताने एकदा भानुदास महाराज इतर भक्तांबरोबर, गावातल्या मंडळींबरोबर गेले असताना तिथे गाभाऱ्यामध्ये पांडुरंगाचं दर्शन कुणालाही झालं नाही. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की पांडुरंग गेले कुठे. त्यावेळेला तिथल्या मंडळींनी त्यांना सांगितलं की विद्यानगरीचा जो राजा आहे कृष्णराय देव याने पांडुरंगाची मूर्ती इथून नेली, आपल्या राज्यामध्ये नेली आणि तिथे त्यांनी ती स्थापन केलेली आहे. इकडे पंढरपूरला सगळी भक्तमंडळी जमली, वैष्णवांची गर्दी झाली, पण देवळामध्ये देव नाही. हे पाहून सगळे उदास झाले आणि भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय आपण इथून हलणार नाही असं सगळ्यांनी निश्चय केला. पण भगवंतांना आणणार कोण आणि कसं आणणार हे मात्र कोणाला काही सुचेना. त्यावेळेला भानुदासांनी प्रतिज्ञा केली की मी स्वतः विद्यानगरीला जाईल आणि पांडुरंगांना बरोबर घेऊन येईल. त्याप्रमाणे ते पांडुरंगाला घेण्यासाठी विद्यानगरीच्या दिशेने लगेच निघाले. ही पांडुरंगाची मूर्ती राजा कृष्णराय यादवाने एकदा बघितली आणि तो तिच्या मोहात पडला. तो हरखून गेला आणि आपल्या राजधानीमध्ये ही मूर्ती न्यावी असं त्याला वाटलं. परंतु भगवंताच्या इच्छेविरुद्ध जाता येत नाही. मग भगवंताला आपण आपल्या भक्तीने रिझवावं आणि इथून घेऊन जावं असा विचार त्याने केला. भगवंताची आज्ञा मिळवण्याकरता 7 दिवस त्याने उपवास केला. तेव्हा पंढरीनाथांनी त्याला दृष्टांत दिला आणि सांगितलं की मी भक्त पुंडलिकाची भक्ती पाहून या ठिकाणी स्थिर झालेलो आहे आणि इथून मी हलणार नाही असं वचन मी त्याला दिलं आहे. अनेक भक्त नित्य माझ्या भेटीला येत असतात, लांबून लांबून येतात. त्यांच्या सहवासामध्ये मला अतिशय आनंद होतो आणि तो आनंद मला गमवायचा नाही. पण तू देखील माझी उपासना केली आहे, तुझी इच्छा आहे की मी तुझ्या विद्यानगरीमध्ये येऊन राहावं. मी येईन तुझ्याबरोबर, पण माझी एक अट आहे की मला ब्राह्मणांनी शुचिरभूत होऊन सोळ्याने उचलून तिथपर्यंत न्यावं. राजाने ती अट मान्य केली. त्याला आनंद झाला आणि ती मूर्ती, विठ्ठल मूर्ती नेण्याची योग्य ती तजवीज त्याने केली. इकडे पंढरपुरातल्या बडव्यांनी आणि भक्तांनी राजाला असं करू नये अशी भरपूर विनवणी केली, परंतु राजाने ऐकलं नाही आणि मजल दर मजल करत विठ्ठल मूर्तीसह राजा या विद्यानगरीमध्ये आला. भगवंताची मूर्ती पंढरपुरातून हलली आणि पंढरपुरातलं सगळं तेज निघून गेलं. पंढरपूर निस्तेज झालं. तिथलं चैतन्य सगळं हरपलं. जिथे भगवंत असतात तिथे चैतन्य असतं. जिथे भगवंत असतात तिथे सर्व प्रकारचं ऐश्वर्य नांदत असतं. आणि भगवंत तिथून हल्ल्याबरोबर एक अवकळा या पंढरपूरला आली. आणि इकडे राजा विद्यानगरीमध्ये भगवंताला घेऊन आला. त्याचा आनंद गगनामध्ये मावेना. त्यांनी काय केलं तर मेळवून या वैष्णव वीर कीर्तन करीत असे नृपवर दिंड्या पताकांचे भार मंगळ तुरे लाविले. त्याने आपल्या विद्यानगरीमध्ये जे वैष्णव भक्त आहेत त्या सगळ्यांना एकत्रित केलं, कीर्तन केलं, दिंड्या पताकांचे भार
आणि मंगळतुरे सगळीकडे लावले. संपूर्ण विद्यानगरी त्यांनी सजवली. पूजा अभिषेक करुनी प्रीती सिंहासनी स्थापित पांडुरंग मूर्ती. पांडुरंगाच्या मूर्तीची पूजा केली, अर्चा केली, तिला अभिषेक घातला आणि सिंहासनावरती तिची प्रतिष्ठापना केली. महाउत्सव करीत भूपती आनंद चित्ती न समाये. प्रत्यक्ष भगवंत आपल्याबरोबर आले आहेत, याच्यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांनी भगवंताला आपल्या विद्यानगरीमध्ये सुंदर अशा मंदिरात त्यांची स्थापना केली. त्या मूर्तीला रत्नजडित अलंकार घातले, अमूल्य असे वस्त्र पांडुरंगाला परिधान केले. हे सगळं उत्सव झाल्यानंतर एक दिवस पांडुरंगाने राजाच्या स्वप्नात जाऊन त्याला दृष्टांत दिला आणि सांगितलं की हे राजा, तुझ्या आग्रहावरून मी पंढरपूर सोडून इथे आलो आहे खरा, पण तुझ्या हातून माझ्या कुठल्याही भक्तावर अन्याय झाला, संतांवर अन्याय झाला किंवा त्यांचा विनाकारण छळ झाला तर त्याच क्षणी मी पंढरपूरला निघून जाईल, मी इथे राहणार नाही. हे स्वप्न बघून राजा खडबडून जागा झाला आणि विचार करायला लागला. आपले जे काही त्याचं कार्य होतं त्याच्यामध्ये तो आता दक्षतेने वागायला लागला. विनाकारण आपल्याकडून कोणी दुखावलं जाऊ नये, कोणाला त्रास होऊ नये याची तो विशेष काळजी घ्यायला लागला. रोज प्रातःकाली देवाची पूजा अर्चा करण्याकरता राजा मंदिरामध्ये येत असे आणि त्याच वेळेला नागरिकांना देखील भगवंताचं दर्शन होत असे. सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा राजा असेल तेव्हाच इतरांना भगवंताचं दर्शन आता व्हायला लागलं. इतर वेळेला देवघराला कड्या कुलपं असायचे आणि पक्का बंदोबस्त असायचा, कारण त्या राजाने भगवंताच्या अंगावरती मूल्यवान असे दागिने घातले होते आणि कुणी ते दागिने चोरून नेऊ नये म्हणून ही व्यवस्था राजाने केली होती. खरं हे सगळं चालू होतं, भगवंत तिथे होते, पण भगवंत आता उदास व्हायला लागले, कारण खरा भक्तिभाव आणि शुद्ध प्रेम हे तिथे त्यांना कुठेही मिळेना. कुणी संत भेटायला येईना, कुणी नामसंकीर्तन करेना, कुणी विठ्ठलाच्या नामाचा घोष करेना आणि त्यामुळे भगवंत आता उदास झाले. पुन्हा पुन्हा संतांची आठवण काढायला लागले आणि परत आपण केव्हा पंढरपूरला जाऊ असा ध्यास भगवंताच्या मनाला आता लागून राहिला. बघा, भगवंत हा भावाचा भुकेला आहे असं आपण म्हणतो. भगवंताला दुसरं काही नको असतं. भगवंताला शुद्ध प्रेम हवं असतं. जितकं प्रेम आपण भगवंताला लावू तितकंच प्रेम भगवंतही आपल्याला लावतात. आणि म्हणून भगवंत जे आहेत ते भोळ्या भाळ्या भक्तांमध्ये रमतात आणि त्यांची आठवण त्यांना कायम येत असते. इकडे पंढरपूरला भानुदास महाराजांनी सांगितलं सगळ्यांना की तुम्ही काळजी करू नका, मी स्वतः विद्यानगरीला जातो आणि भगवंतांना घेऊन येतो. त्या पद्धतीने त्यांनी विद्यानगरीच्या दिशेने चालायला सुरुवात केली. अयाचित वृत्तीने राहिले आणि मजल दर मजल करत विद्यानगरीमध्ये ते येऊन पोहोचले. तिथे आल्यानंतर त्यांनी अनेकांकडे विठ्ठल मूर्तीची चौकशी केली, पण कोणी त्यांना नीटचं उत्तर दिलं नाही. शेवटी एका सत्पुरुषाने विठ्ठल मूर्तीची सगळी माहिती त्यांना सांगितली आणि रात्रीच्या वेळेला शेज आरतीनंतर विठ्ठलाचं दर्शन आपण घ्यावं असं त्यांनी ठरवलं. रात्री शेज आरतीसाठी राजा आला होता. शेज आरती पूर्ण झाली. त्याने सगळ्या दारांना कुलपं ठोकली, नेहमीप्रमाणे पक्का बंदोबस्त केला आणि आपल्या महालामध्ये निघून गेला. नंतर भानुदास महाराज त्या मंदिराच्या समोर येऊन उभे राहिले. तेथे पूर्ण शांतता होती. बाहेर पहारेकरी होते, पण भानुदास महाराज तिथे आल्याबरोबर त्या पहारेकरांना गाढ अशी झोप लागली आणि जेवढी दारं होती दारांवरती कड्या कुलपं लावलेली होती ती सगळीच्या सगळी गळून पडली. ते पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं आणि घाईघाईने त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. सगळी कुलपं आपोआप गळून पडली होती. आत प्रवेश केल्यानंतर ते सावळं परब्रह्म समचरण स्वरूप पाहून त्यांच्या प्रेमाला भरता आलं आणि त्यांचे
संपूर्ण अंग रोमांचित झालं. पण भगवंताच्या पुढे त्यांनी आपले हे भाव व्यक्त केले नाही आणि खोटा खोटा राग मात्र त्यांनी व्यक्त केला. पांडुरंगांना ते म्हटले की हे पांडुरंगा, तू आमच्यासारख्या भक्तांसाठी कल्पवृक्ष आहे. हे तुझं ब्रीद आहे, पण ते व्यर्थ आहे. तुझ्या झोपडीच्या पुढे मी अखंड उभा राहील असं जे वचन तू पुंडलिकाला दिलं ते देखील तू विसरलास. या सुंदर राजमंदिरामध्ये मूल्यवान दागिने आणि वस्त्र धारण करून बंदिवानाप्रमाणे राहण्यात तुला काय सुख मिळतं आहे, काय आनंद मिळतो आहे, कशासाठी तू इथे राहिलायस? तिकडे सगळे तुझी आतुरतेने वाट पाहत आहेत. तू इकडे आलास आणि तुझ्या मागे सगळ्यांची काय अवस्था झाली याचा थोडाही तू विचार केला नाही. तिथे रुखुमाई आई ते झाली उदास. तिथे रुखुमाई उदास होऊन बसलेल्या आहेत. त्या कोणाशी बोलत नाहीत, कोणाकडे पाहत नाहीत, तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. पुंडलिका कैसे पडिले मौन. पुंडलिकाही कोणाशी बोलत नाहीत. त्यांच्या तोंडाला मौन पडलेलं आहे. त्यांची वाणीच थांबलेली आहे. भक्त भागवत सकळ पारुषले निशब्दची ठेले तुझं विना. सगळे भक्त त्या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत, पण कुणी कोणाशी बोलत नाही. तिथे तूच दिसत नाही. तिथे सगळा आनंदच लोप पावला आहे. तिथे कुठलंही सुख आता उरलं नाही. सगळेजण उदास होऊन बसलेले आहेत. धन्य पंढरपूर विश्वाचे माहेर. अरे तू तिथे असतो त्यावेळेला सगळ्या विश्वाचं ते माहेर घर ठरतं. प्रत्येकजण हक्काने त्या ठिकाणी येतं. तुला माऊली म्हणून तुझ्या जवळ तुझ्या कुशीत येण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. धन्य भीमा तीर वाळवंट असं हे स्थान सोडून तू इथे आलास. तर हे पंढरीनाथा भानुदास म्हणे, चले आम्हा सवे वाचा ऋण देवे आठवा. की आता इथे थांबू नका, आता तरी चला. निदान तिथल्या लोकांची अवस्था पहा आणि त्यांना सुख देण्याकरता, त्यांना आनंद देण्याकरता तुम्ही माझ्याबरोबर चला, असं ते पांडुरंगाला म्हणाले. भानुदासांचं बोलणं ऐकून विठ्ठलही सद्गतीत झाले आणि त्यांनी भानुदासांना प्रेमाने आलिंगन दिलं आणि त्याला म्हणाले की अरे मी दुर्दैवाने इथे येऊन पडलो आहे, पण तुम्ही संतांनी देखील इतके दिवस माझी काही विचारपूस केली नाही. मी इकडे आलो, नंतर मी इथे कसा आहे, काय आहे हे बघायलासुद्धा कोणी आलं नाही. एवढं बोलून पांडुरंगांनी भानुदासांच्या गळ्यामध्ये आपल्या गळ्यातला तुळशीचा हार घातला आणि त्या तुळशीच्या हाराबरोबर देवाच्या गळ्यातला कंठाही भानुदासांच्या गळ्यामध्ये आला. आवडीच्या सौरसी निज कंठीच्या माळेसी प्रसाद भानुदासासी घालून या गळ्यासी बोलविले. भानुदासांना हे कळलं पण नाही आणि मग पांडुरंगांना नमस्कार करून ते तिथून निघून आले. ते जाताच मंदिराच्या दारांना पूर्ववत कड्या आणि कुलप लागले. पहाट झाली. काकडा आरती करता राजा आणि पुजारी त्या ठिकाणी आले. आरतीच्या वेळेला मूर्तीकडे पाहताच मूर्तीच्या गळ्यातला रत्नहार नाहीसा झालेला त्या सगळ्यांना दिसला. हा रत्नहार कुणी चोरून नेला, त्या चोराला पकडून हजर करा असा आदेश राजाने आपल्या सैनिकांना दिला आणि त्याप्रमाणे 10 दिशांना त्याचे सैनिक त्या चोराला पकडण्याकरता निघाले. इकडे भानुदास महाराज नदीच्या काठी बसून भगवंताचं नामस्मरण करण्यात तल्लीन झालेले होते. त्यावेळेला काही सैनिक तिथे आले आणि त्यांनी भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये तो भगवंताचा रत्नहार पाहिला आणि त्यांना पकडून राजाकडे नेलं. आता मुद्देमाला सकट चोर सापडला म्हटल्यानंतर त्याची चौकशी काय करायची असा विचार करून राजाने त्यांना शूळावर देण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे सैनिकांनी त्यांच्या माथ्यावरती शेंदूर फासला आणि त्यांच्या खांद्यावरती शूळ दिला आणि त्यांना स्मशानाकडे घेऊन निघाले. हा सगळा प्रकार काय चालला आहे हे भानुदासांच्या लक्षातच येत नव्हतं. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं की मी आलो कशा करताना, हे काय चाललं आहे, माझ्या हातून असं काय घडलं आहे की राजा मला शूळावर द्यायला निघाला आहे. तरीसुद्धा जे काही घडलं असेल ते घडलं असेल, मी मात्र कोणालाही घाबरत नाही. हे पंढरीनाथा, मी इथे तुला न्यायला आलो होतो पंढरपूरला,
आणि तू मात्र मला इथे फाशीची शिक्षा देतो आहे, शूळावर देतो आहे. जशी तुझी इच्छा असेल तसं तू कर. पण हे जरी तू केलं तरी मी तुला सोडणार नाही. तुझं नाम मी सोडणार नाही. अखंड तुझं दर्शन मला व्हावं अशी माझी इच्छा कायम राहील, असा भाव त्यांनी व्यक्त केला. जे आकाश कडकडोप आहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाया येते, मी तुझीच वास पाहे गा विठोबा. काहीही झालं, संपूर्ण सृष्टीमध्ये उलथापालथ झाली तरीसुद्धा हे भगवंता मी केवळ आणि केवळ तुझीच वाट पाहिल. तुझ्याच दर्शनाकरता मी आतुर असेल. तुझंच नाव मी मुखाने कायम घेईल, असं त्यांनी सांगितलं. आणि एक चमत्कार घडला. जो शूळ त्यांच्या खांद्यावरती होता त्या शूळाला पालवी फुटली आणि पानांनी फळांनी बहरलेला सुंदर असा वृक्ष बनला. तो चमत्कार पाहून सैनिक हडबडले आणि धावत राजाकडे गेले. घडलेली विलक्षण घटना त्यांनी राजाला सांगितली. ते ऐकताच राजा मनातून दचकला आणि त्यांना भगवंताचं बोलणं आठवलं. दृष्टांत आठवला की भगवंतांनी सांगितलं होतं की माझ्या एखाद्या संताचा भक्ताचा अपमान जर तुझ्याकडून कळत न कळत जरी झाला तरी मी एक क्षणही या विद्यानगरीत राहणार नाही. मी पंढरपूरला निघून जाईल. त्याप्रमाणे राजा धावत भानुदास महाराजांच्या जवळ आला. इकडे भानुदास महाराज खांद्यावर शूळ घेऊन उभे होते आणि समाधीमध्ये स्थिर झाले होते. भगवंताशी तल्लीन झाले होते. राजाने त्यांना पाहिलं आणि साष्टांग दंडवत घातला. आणि तो राजा महाराजांना म्हणाला की आपण मोठे हरिभक्त आहात. आपली योग्यता मला कळली नाही. माझ्या हातून फार मोठा अपराध झाला. हे ऐकल्यावर महाराजांनी डोळे उघडले आणि आपल्या खांद्यावरच्या शूळाला पानं फुलं फुटली आहेत हे त्यांनी बघितलं. हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि अत्यंत सद्गदित ते झाले आणि पांडुरंगाचं स्मरण त्यांनी केलं. राजाने त्यांना आपल्या हाताशी धरलं आणि थेट विठ्ठलमूर्तीच्या समोर नेलं. त्यावेळेला ती विठ्ठलमूर्ती जी आहे तिची अवस्था राजाने आपल्या डोळ्याने पाहिली. विठ्ठलाच्या नेत्रातून अश्रू वाहत होते. त्यांचं तोंड उतरलेलं होतं आणि माझ्या एका भक्ताला इतका त्रास सहन करावा लागला याच्या वेदना त्यांच्या मुखावरती दिसत होत्या. त्याने ते बघितलं आणि देवाला साष्टांग नमस्कार घातला. देवाची क्षमा याचना केली आणि माझ्या हातून खूप मोठा अपराध घडला आहे, त्याची शिक्षा तुम्ही मला द्या, अशी विनंती राजाने केली. पांडुरंग राजाला म्हणाले की राजा, आता तू माझं स्वरूप आठवून या राजधानीमध्ये राहा. मी आता भानुदासाबरोबर पंढरपूरला निघालो. यापुढे तू मला ठेवून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. राजा स्तब्ध राहिला. पण भानुदास महाराज देवांना म्हणाले की हे पंढरीनाथा, तुझी ही मूर्ती एवढी जड आहे, मोठी आहे, मी एकटा पंढरपूरला कशी घेऊन जाणार? हे त्यांचं बोलणं पूर्ण होत नाही. तोच भगवंताची मूर्ती अत्यंत छोटी झाली आणि भानुदासांनी ती आपल्या संबळीमध्ये ठेवली आणि ते पंढरपूरच्या दिशेने निघाले. राजाने हा सगळा चमत्कार पाहिला. तो दिग्मूढ झाला. भानुदासांनी राजाचा निरोप घेतला आणि ते निघाले. अतिशय आनंदाने भानुदास महाराज पंढरपूरला येऊन पोहोचले. पद्मतीर्थावरती आले. तिथे त्यांनी स्नान केलं आणि संबळीजवळ येऊन पाहतात तर विठ्ठलमूर्ती पूर्ववत झालेली त्यांना दिसली. पांडुरंग त्यांना म्हणाले की अरे, माझे अनेक भक्त अनेक दिवसांपासून गरुड पारावरती माझी वाट पाहत उभी आहे. त्यांना मी आल्याचा निरोप दे, म्हणजे ते मला घ्यायला येतील, मला सामोरे येतील. भानुदासांना आनंद झाला. ते धावत विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेले आणि सगळ्या संत मंडळींना भगवंताच्या आगमनाचं वृत्त कळवलं. एकच आनंदाची लहर सगळ्या भक्तांमध्ये निर्माण झाली आणि पांडुरंगाला पाहण्यासाठी आसुसलेले भक्त जे आहेत त्यांनी मृदुंगावरती थाप दिली. विणेच्या सुस्वर आवाजामध्ये जय जय रामकृष्ण हरीचा घोष सुरू झाला आणि हजारो लोकांचा समुदाय संत मंडळींसह पांडुरंगाच्या मूर्तीला घेण्याकरता पद्मतीर्थावरती आली. याचं वर्णन करताना महिपती महाराज म्हणतात, शिबिका घेऊनी सत्वर सकळ चालिले सामोरे, दिंड्या पताकांचे भार मंगळ तुरे वाजताती, वैष्णव करती हरिकीर्तन गाती नाचती प्रीती करून, क्षेत्रावासी सजन जन सकळ जन थोर लहान चालले.
म्हणती भानुदासाचा उपकार, आम्ही फेडावा कोठवर, धन्य हा निधडा वैष्णववीर, शारंगधर आणला. अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये पांडुरंगाच्या मूर्तीला उचलून पालखीमध्ये बसवण्यात आलं आणि सर्व संतांनी जय जयकार केला. बुक्का उधळला, देवाची मिरवणूक काढून मंदिरापर्यंत मिरवणूक आली आणि एका शुभ मुहूर्तावरती या मूर्तीची स्थापना करण्यात आली. आपण परत पंढरपूरला आलो याचा भगवंताला, पांडुरंगालाही मनस्वी आनंद झाला आणि ते भानुदासांना म्हणाले, न फिटायची तुझा उपकार, दृष्टीसी दाविले पंढरपूर, मी तुझे वंशी अवतार, घेईन साचार निश्चिती. की हे भानुदासा, तू मला पंढरपूरला आणून माझ्यावरती उपकार केला आहेस आणि म्हणून मी तुझ्या वंशामध्ये अवतार घेईन. मी तुझ्या वंशामध्ये अवतार घेईन. हे भाग्य मी तुझ्या वंशाला देईन. तुझ्यामुळे तुझा उपकार फेडण्यासाठी मी या गोष्टी करेन. आणि पुढे आपण पाहतो की संत एकनाथांच्या रूपाने भगवंतांनी भानुदासांना दिलेला शब्द पाळला. भानुदास महाराजांनी विठ्ठलाची मूर्ती परत आणून समस्त विठ्ठल भक्त आणि वारकऱ्यांच्या मनाला परमसंतोष दिला. हेच भानुदास महाराज पांडुरंगाच्या चरणी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं होतं. भानुदास महाराज ज्या वेळेला या मूर्तीकडे पाहत असत त्यावेळेला अत्यंत आनंदाचा कल्लोळ त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असत. देखताची रूप विटेवरी गोजिरे, पाहता साजिरे चरण कमळ, पाहता पाहता दृष्टी धाये जेणे, वैकुंठीचे पेणे सहज हाती, भानुदास म्हणे लावण्य पुतळा, देखियाला डोळा पांडुरंग. किती वेळ त्या पांडुरंगाकडे पाहत राहावं असं त्यांना होत असे आणि कायम पाहताना त्यांचं ते सुंदर असं रूप हे त्यांना बांधून ठेवत असे. तिथून मन दृष्टी हालत नसे आणि मग अशा अवस्थेमध्ये उन्मनी समाधी हे मनामध्ये आठवत नाही. सगळ्या अवस्थांचा विसर पडतो. पांडुरंगाचं दर्शन घेतलं की तो दिवस म्हणजे त्यांना दिवाळी दसरा असल्यासारखं वाटतं. भानुदास महाराज म्हणतात, अनादी परब्रह्माची ही मेघश्याम मूर्ती विटेवरती उभी आहे आणि या पांडुरंगाच्या अस्तित्वानेच हे पंढरपूर मोक्षाचं मुक्तीचं माहेरघर झालं आहे. पांडुरंगाची भक्ती करावी आणि त्या भक्तीने मोक्ष मिळवावा. पंढरपूरला येऊन वैष्णव जाऊन आनंदाने जय जयकार करतात. टाळ घोळ चिपळ्या नाद, दिंड्या पताकांचा मकरंद, गाती विठ्ठल नाम आल्हाद अट्टाहास करुनी. आणि या वैष्णवांचा संग आपल्याला कायम मिळावा, विठ्ठल नामाच्या कीर्तनामध्ये आपण सहभागी व्हावं आणि तो आनंद लुटावा अशीच मनोमन इच्छा ते कायम करायचे. भगवंताची विशेष कृपा त्यांनी संपादन केली होती, परंतु वैष्णवांचा संग करावा, विठ्ठलाचं नाम कायम आपल्या मुखामध्ये राहावं एवढीच एक इच्छा त्यांची होती आणि त्या इच्छेप्रमाणेच सगळं काही घडत होतं. जेव्हा जेव्हा ते पंढरपूरला येत होते त्या वेळेला अपार आनंद त्यांना होत होता. जपता नाम विठ्ठलाचे, भय नाही हो काळाचे, नाम मंत्र त्रिअक्षर, करी सदा तो उच्चार, विठ्ठल नामे सुख आनंद, भानुदासा परमानंद. या भगवंताच्या नामाने सगळ्या प्रकारचे महादोष नाहीसे होतात. पापतापांचे दहन या नामामुळे सहजतेने होते आणि म्हणून या विठ्ठलाचं गोड असणारं नाम आपण कायम घ्यावं असं ते आपल्यासारख्या संसारी जनांना सांगतात. या पांडुरंगाला साध्य करण्याकरता जे मुमुक्षु ज्ञानमार्गाने जातात किंवा योगमार्गाने जाणारे जे साधक आहेत, योगी आहेत, त्यांनासुद्धा महाराज सांगतात की मनासी करा पारे बोध, आता लवकरी होई सावध, सांडी द्वैत भेदाभेद, वाचे उच्चारी रामकृष्ण गोविंद. व्रत करा एकादशी, नेहमी जाई पंढरीसी, आषाढी आणि कार्तिकेशी, दोही वारीसी चुकू नको. की तुम्हाला जर पांडुरंगाला साध्य करायचं असेल तर दोनच गोष्टी करा,
रामकृष्ण हरी हा मंत्र कायम म्हणा, एकादशीचं व्रत करा आणि आषाढी कार्तिकी वारी नित्य नियमाने करा. तुमचे सगळे योग साध्य होतील. सर्व प्रकारचं ज्ञान हे तुम्हाला साध्य होईल केवळ एका पंढरपूरच्या या पांडुरंगाची भक्ती केल्याने. भक्ती करावी, भक्तीने ज्ञानही मिळेल. भक्ती करावी, भक्तीने योगही साधला जाईल. असं हे साधं सोपं साधन ते आपल्याला सांगतात. एके ठिकाणी महाराज असं म्हणतात की जे जप आपण करतो, नामाचा जप करतो, तप करतो, योग याग करतो, अनुष्ठान करतो, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला साध्य काय होतं तर लौकिक जीवनातलं सुख. आणि या सुखापेक्षा, या सुखाच्या पलीकडे असणारं जो परमानंद आहे तो मात्र केवळ आणि केवळ भगवंताच्या नामस्मरणामुळे आपल्याला मिळतो. आणि म्हणून नाम कुणीही चुकवू नये. नामाचा आग्रह त्यांनी वारंवार आपल्या अभंगांमधून केलेला आहे. आणि अशा पद्धतीने या पैठणच्या भानुदास महाराजांनी अत्यंत आवडीने जीवनभर विठ्ठलाची भक्ती केली, नामभक्ती केली. आणि त्या नामभक्तीतून हे परब्रह्म रूप त्यांच्या हृदयामध्ये, मनामध्ये, वाणीमध्ये, त्यांच्या रोमारोमामध्ये प्रकट झालं. विठ्ठल स्वरूप ते होऊन गेले आणि विठ्ठल देखील त्यांच्या भक्तीने, प्रेमाने सद्गदित होऊन गेले. अशा पद्धतीने वारकरी संप्रदायामध्ये आपल्या विठ्ठल भक्तीने भानुदास महाराजांनी आपलं एक अनन्य असं स्थान निर्माण केलं. भगवंताला पुन्हा त्यांच्या भक्तांच्या, संतांच्या, वैष्णवांच्या मेळाव्यामध्ये आणलं. भगवंताला भक्तीचा जो आनंद, भक्तांच्या भक्तीचा जो आनंद लुटायचा असतो, त्या आनंदासाठी भगवंत या भक्ताबरोबर विद्यानगरीहून परत आले आणि आपल्या पंढरपूरला त्यांनी कायमचा वास केला. तर अशा पद्धतीने संत भानुदास महाराजांची अनन्य अशी विठ्ठल भक्ती आपण बघितली. आणि त्या भक्तीने भगवंत आकृष्ट होऊन त्यांच्या वंशामध्ये संत एकनाथ महाराजांच्या रूपाने प्रकट झाले, हेही आपण बघितलं. आज या ठिकाणी थांबूया. उद्या आपण पुन्हा दुसरे संत पाहणार आहोत. जय जय रामकृष्ण हरी.